मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सुरू करूया. सराव नमुना प्रश्नपत्रिका क्रमांक 9. वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे? सांगा पाहू याचं उत्तर. तुम्ही जर वर्गमुळात 3 ची किंमत अंदाजे पाहिली का नाही तर ती 1.73 अशी येते पहा. 1.73 हे कोणत्या दोन पूर्णांक संख्येच्या दरम्यान संख्या आहे सांगा? 1.7 धरा. 1.7 म्हणजे 1 पेक्षा मोठा आणि 2 पेक्षा लहान येणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर एकूण टिंब कोण तयार होतात? या दोन बरोबर. बघा मी इथं नाव देतो 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा. 392 या संख्येला कमीत कमी कितीने गुणले असता येणारी संख्या पूर्ण घन असेल? आता याचं उत्तर आपण पर्यायावरूनच काढूया. सर्वात लहान संख्या अगोदर 2 घेऊया पर्यायातली. मग 392 ला 2 न गुणूया. किती गुणाकार आहे 392 ला जर 2 न गुणलं तर? 2 दुनी 4, 2 नवे 18, 1, 2 6 1 7, 784. मग 784 पूर्ण घन संख्या आहे का? तुमचं यासाठी कमीत कमी बरं का 20 पर्यंत घनपाठ पाहिजेत. आपलं 10 पर्यंत पाठ आहेत. 11 ते 20 पर्यंत एक घनपाठ करा. पूर्ण घन संख्या नाही ना? नाही. ओके, त्यामुळे हा ऑप्शन आहे ना नाही. चला पुढचा ऑप्शन घेऊया 4. 392 ला 4 न गुणूया. 1568. 1568 आहे का 20 पर्यंतच्या कोणत्या संख्येचा घन? नाही. नाही. 5 घेऊन बघूया. 392 गुणिले 5. 1960. गुणाकार 1960. हा वर्ग आहे? नाही. 7 घेऊन बघूया. 392 गुणिले 7 किती? 2744. आणि हा पूर्ण घन आहे. कोणाचा घन आहे रे हा? आता बर का लक्षात असं ठेवा 1 चा घन 1 म्हणजे एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्येचं वर्गमूळ आहे त्याच्या एकक स्थानी 1 येऊ शकतं. 2 चा घन 8 म्हणजे 8 जर पूर्ण घन संख्या असेल तर त्याच्या एकक स्थानी 2 येते पहा. 3 चा घन 27 म्हणजे 7 एकक स्थानी असणाऱ्या घनसंख्येचं घनमूळ 3 येऊ शकते. 4 चा घन किती? 64. 4 ला 4 घेतलं. 5 चा घन 125 म्हणजे 5 च्या एकक स्थानी 5च. 6 चं घनमूळ 6 चा घन 216 म्हणजे 6 एकक स्थानी असणाऱ्या संख्येच्या घनमूळ 6 असते. 7 चा घन 343 म्हणजे 3 7 असं झालं.
8चा घन 512 म्हणजे 2 8. 9चा घन 729 म्हणजे 9 9. आणि शेवटी 10चा घन किती 1000 म्हणजे 0 0. आणि तुमच्या काय लक्षात आलं सांगा? हे सेम आहे बघा. म्हणजे मूळ संख्या आणि त्याचा घन या दोघांच्या एकक स्थानी 1 1 असते. 4 4 पण सारखंच आहे, 5 5 पण सारखंच आहे, 6 6 पण सारखं आहे, त्यानंतर 9 9 सारखं आहे आणि 0 0 सारखं आहे. म्हणजे पूर्ण घनसंख्येच्या एकक स्थानी 1 4 5 6 9 आणि 0 हे जर अंक असतील तर त्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी समान तोच अंक असतो. आता इथं आपल्या एकक स्थानी काय आहे 4 आहे. म्हणजे घनाच्या एकक स्थानी जर 4 असेल तर त्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा काय असणार आहे 4च असणार 4. आहे. मग 4 एकक स्थानी असणारी संख्या कोणती असेल रे? सांगा पाहू. 4 एकक स्थानी 10. असणारी संख्या कोणती? साधारणतः आपण 14. नाही 14चा घन 14 बरोबर आहे. मग 14चा घन आपण 14 गुणिले 14 गुणिले 14 म्हणजे 14चा वर्ग 196 गुणिले 14 करूया. 14 स 84 चला 8. 14 9 126 आणि 8 134 चला 13. 14 1 14 आणि 13 27 म्हणजे 2744 अगदी बरोबर. म्हणजे 392 या संख्येला जर 7 न गुणलं तर 2744 ही पूर्ण घनसंख्या मिळते. म्हणजे याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. आता पुढं पहा a अधिक b बरोबर 5, a गुणिले b बरोबर 44, तर a घन अधिक b घन बरोबर किती? सांगा पाहू कसं काढायचं. पण उत्तर काढण्या अगोदर मला पायऱ्या सांगा ना. आता याचं जर सूत्र पाहिलं a घन अधिक b घन काय सूत्र सांगा बघू. घनाची बेरीज पहिल्या कंसात a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a A वर्ग वजा B. वजा ab अधिक b चा वर्ग. याच्यामध्ये आपल्याला a अधिक b ची किंमत माहित आहे. पुन्हा मध्ये a गुणिले b ची पण किंमत माहित आहे. फक्त दुसऱ्या कंसातील पहिलं पद a वर्ग आणि तिसरं पद b वर्ग म्हणजे a वर्ग अधिक b वर्ग माहित नाही. मग a वर्ग अधिक b वर्गची किंमत काढण्याकरिता आपल्याला याचा वर्ग केला पाहिजे. म्हणजे a अधिक b वर्ग 15 आहे का त्याचा वर्ग करूया. a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर 15चा वर्ग किती? 225. डाव्या बाजूचा वर्ग करा. a वर्ग A वर्ग प्लस B वर्ग प्लस 2ab प्लस b वर्ग आणि उजवी बाजू 225. आता पहिलं आणि तिसरं पद जवळ जवळ घेतो कारण ती किंमत आपल्याला काढायची. आता 2ab ab ची किंमत 44 मग 2 गुणिले 44 किती येणार 88. 88. आता मग 88 तिकडे गेल्या वजा होईल म्हणजे a वर्ग प्लस b वर्ग बरोबर 225 वजा 88 करा वजा बाकी बाजूला तुम्ही. 137. नक्की हो सर. बर 137 ही किंमत आपल्यासाठी महत्वाची होती बघ. आता बघा a घन अधिक b घन काढण्यासाठी a अधिक b ची किंमत वर किती आहे 15 टाकतो. 15. कंसात a वर्ग अधिक b वर्ग आता काढलेली किंमत 137 137. वजा a गुणिले b ची किंमत वर दिलेली आहे 44. 44. मग कंसातील वजाबाकी किती ती सांगा 137 वजा 44 करा वजाबाकी. 113. 93.
नुसतं 93. 93 झालं. हो सर. अजून 15 45. चला 4 15 9 135 आणि 4 139. अशा पद्धतीने ए घन अधिक बी घन या राशीची किंमत 1395 म्हणजे पर्याय क्रमांक किती ती ते 225 कसं झालं? कुठे रे? हा हे ना ए- हो की आता की ए अधिक बी बरोबर आपण काय घेतलंय इथे हिरव्या पेनाने दाखवतो. ए अधिक बी बरोबर आपण 15 घेतलंय का नाही दोन्ही बाजूचा वर्ग केला मग ए अधिक बी चा वर्ग ए अधिक बी चा वर्ग आणि या 15चा वर्ग 225. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो सर. हो सर. हा ओके. वर्गमुळात 1/2 कंसाचा घातांक 2/5. आता वर्गमुळात 1/2 आणि त्याचा घातांक आहे 2/5. आता मला सांगा ही 1/2 चं वर्गमूळ म्हणजे 1/2 चा कितवा घातांक रे? वर्गमूळ म्हणजे घातांक कितवा असतो? 1/2. बरोबर 1/2 आणि त्याचा घातांक दिलाय 2/5. मग घाताचा घात म्हणजे घातांकाचा काय असतो? गुणाकार. ए चा m कंसाचा n बरोबर ए चा m गुणिले n. मग घातांकाचा गुणाकार करूया. या छेदातल्या 2 ला ह्या अंशातलं 2 गेलं म्हणजे वर राहिलं 1 आणि छेदात राहिलं 5. पर्याय क्रमांक किती उत्तर येते? 1. पर्याय क्रमांक 1. पण तुमच्या पुस्तकात जर बघितलं तर पुस्तकात घातांक 2/5 दिलाय तिथे 1/5 करून घ्या. x वर्ग वजा 25x अधिक 100 या त्रिपदीचा अवयव ही गुणाकार आला पाहिजे. प्रोडक्ट लिहितो. प्रोडक्ट अधिक 100 आला पाहिजे. आणि सम मधल्या पदाचा सगुणक म्हणजे वजा 25 आली पाहिजे सम. येस सम वजा 25. अशा 2 संख्या सांगा त्यांचा गुणाकार अधिक 100 आणि बेरीज वजा 25 येईल. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 चेक करूया. गुणाकार धन आहे मात्र बेरीज ऋण आहे. बेरीज ऋण असली की मोठ्या संख्येला वजा चिन्ह द्यायचं. नाही इथं दोन्हीला वजा दिलं पाहिजे ना रे. इथं पण वजा देऊन इथं पण वजा देऊ म्हणजे पहिली इष्ट संख्या वजा 20 आणि दुसरी इष्ट संख्या वजा 5. आता बघा 20 100 आणि वजा वजा अधिक आणि बेरीज बघा चिन्ह समान असल्यामुळे बेरीज करून समान चिन्ह द्यायचे 20 आणि 5 25 आणि समान चिन्ह म्हणजे पहिली इष्ट संख्या काय झाली वजा वजा 20 20. आणि दुसरी इष्ट संख्या वजा वजा 5. 5. डायरेक्ट जर आपण अवयव पाडलं तर वजा 20 च्या अगोदर x देऊया आणि वजा 5 च्या अगोदर x देऊया म्हणजे x वजा 20 x वजा 5 आणि असं 2 कंस असणारा ऑप्शनच नाही पण मी दुरुस्ती केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये दुरुस्ती करा. पहिला जो कंस त्यांनी x अधिक 20 दिला तिथे x वजा 20 कारण दुसरा कंस x वजा 5 आहेच. अशा पद्धतीने याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 येते. समजलं? हो सर. हो सर. ओके. आता मी डायरेक्ट याचा अवयव पडतो. सांगा पहिल्या पदाचा सगुणक 2 आणि तिसरं स्थिर पद वजा 6 यांचा गुणाकार वजा 12. मग अशा 2 संख्या शोधा ज्यांचा गुणाकार वजा 12 आहे आणि सम म्हणजे बेरीज वजा 1 मधल्या पदाचा सगुणक वजा 1 आहे. सांगा
4 आणि 3 गुणाकार हा बरोबर 4 आणि 3. पण गुणाकार ऋण आहे म्हणजे एकाला धन आणि एकाला ऋण दिलं पाहिजे. मग बेरजेमध्ये ऋण चिन्ह आहे त्यामुळे मोठ्या संख्येला ऋण देतो आणि लहान संख्येला धन देतो. म्हणजे -4 आणि +3 ची बेरीज बघा किती ती आता. 4तून 3 गेले 1, मोठ्या संख्येचे चिन्ह 1 वजा, म्हणजे -4 आणि +3 या इष्ट संख्या झाल्या ना. हो आता सर. आपण अवयव करू. 2a वर्ग वजा a वजा 6 याचा अवयव पाडूया. आता डायरेक्ट अवयव नाही पाडता येत आपल्याला, ज्यावेळेस पहिल्या पदाला सगुणक असतो तेव्हा. मग a चल -4च्या पुढे 1 लिहितो आणि 3च्या पुढे लिहितो, म्हणजे नवीन तयार झालेली 2 पदं -4a आणि +3a. मधल्या पदाची फोड करूया. 2a वर्ग, आता वजा a च्या जागेवर ही 2 नव्यानं निर्माण झालेली पदं लिहा. -4a + 3a आणि शेवटचं स्थिर पद -6. आता ह्या दोघाचा एक गट, या दोघाचा दुसरा गट. मग 2 1 कॉमन घेतलं तर आत काय राहणार a - 2 आणि +3 पुन्हा 3a मधनं 1 कॉमन घेतलं, मधलं वजा आणि 3 दोन्ही 6. मग पहिला समान कंस लिहूया a - 2 आणि दुसरा कंस 2a + 3. हे झालं अंशातील त्रिपदीचा अवयव बरं का. कळलं का त्रिपदीचा अवयव कसं पडला अंशातील? फॅक्टर्स ऑफ ट्रायनोमियल. हो सर. हा ओके. आता मी हे अवयव लिहितो अंशामध्ये a - 2 आणि त्याच्या पुढं 2a + 3. आता छेदाचा अवयव पाडूया. छेद काय आहे? हिरवा पेन वापरतो म्हणजे लक्षात येईल. हे बघा a वर्ग वजा a वजा 2, म्हणजे अशा दोन इष्ट संख्या शोधा की गुणाकार -2 आला पाहिजे आणि बेरीज मधल्या पदाचा सगुणक -1 आली पाहिजे. सांगा संख्या. गुणाकार -2 आणि बेरीज -1. 1 आणि 2 2 गुणिले 1 आणि खाली -2 ऋण चिन्ह असल्यामुळं 2 ला ऋण -2 1 + ला 1. बरोबर -2 आणि +1. मग पहिली इष्ट संख्या -2 आणि दुसरी इष्ट संख्या +1. याला कंस करूया, याला कंस करूया. आता चल ए आहे, -2च्या अगोदर a लिहितो आणि +1च्या पुढे +1च्या आधी a लिहितो, म्हणजे a वर्ग वजा a वजा 2 चा अवयव काय पडलं? a वजा 2 आणि a + 1. आता मी डायरेक्ट काय करतो, भागिलेचं गुणिले करतो. पुढे बसणार नाही, खाली येतो. आता भागिलेचं गुणिले लिहिल्यामुळं दुसऱ्या पूर्णांकाचा अंश वर जाणार, म्हणजे a वर्ग + 2a + 1 वर जाणार. मग त्याचा अवयव काय पडणार आहे? हा a + 1 चा वर्ग आहे ना. वर्ग म्हणजे a + 1 कंस 2 वेळा लिहायचा आणि अंश आहे तो छेदात येणार. मग 4a + 6 मधून 2 कॉमन घेतलं तर खाली राहणार 2a + 3. आता काय काय कॅन्सल होते बघा. या अंशातल्या 2a + 3 ला हे 2a + 3 कॅन्सल, a वजा 2 ला a वजा 2 कॅन्सल, या अंशातल्या a + 1 ला हे a + 1 कॅन्सल. म्हणजे अंशात काय राहिलं, पुढचा अपूर्णांक कोणता राहिला बघा, a + 1/2, म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका विक्रेत्याला दरमहा 5,000 रुपये निश्चित वेतन मिळते, शिवाय त्याने केलेल्या विक्रीच्या 4% कमिशन मिळते. एका महिन्यात त्याने 62,500 रुपयाची विक्री केली, तर त्याचे महिन्याचे एकूण उत्पन्न किती? आता जर तुम्हाला कमिशन काढायचं असेल तर विक्री किंमत गुणिले शेकडा कमिशन सूत्र वापरायचं. क म्हणजे कमिशन. किती रुपयाची विक्री केली? 62,500. 22,500. त्याचे 4% कमिशन मिळतं, म्हणजे गुणिले 4/100. मग ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. 725 चे दुप्पट करा. 4 पंचे 20, 2 4 2 8 2 10, 1 4 24 1 25. 2,500. हा 2,500 आलं पहा. आता 2,500 हे कमिशन, पण त्याला निश्चित वेतन 5,000 मिळतं ना.
म्हणजे निश्चित वेतन 5,000 आणि त्याला मिळणारं कमिशन 2,500 ह्या दोघांची बेरीज करा. 7,500. 7,500 म्हणजे त्याचं महिन्याचं एकूण उत्पन्न 7,500. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. एक्स आणि वाय अधिक 3 या दोघांमध्ये समचलन आहे. एक्स ची किंमत 4 असताना वाय ची किंमत 9, तर एक्स ची किंमत 3 असताना वाय ची किंमत किती? समचलनात भागाकार स्थिर असतो का गुणाकार स्थिर असतो अगोदर सांगा मला. हा, भागाकार स्थिर असतो. मग काय करूया, याच्यावरून आपण एक्स आणि वाय च्या किमतीवरून अपूर्णांक तयार करू. आता डाव्या बाजूला बघा, एक्स अंशात म्हणजे अंशात किती येणार? 4 आणि वाय अधिक 3, वाय ची किंमत 9 भरा. 9 अधिक 3 किती येणार आहे छेद? 12. वाय अधिक 3 12. आता याच्या बरोबर पुढचं घेऊया. पुढच्यात एक्स छेद वाय अधिक 3 तेच भरायचं. मग एक्स ची किंमत किती भरूया? 3 आणि वाय काढायचे, पण इथं वाय अधिक 3 आहे. तिरकस गुणाकार करून सोडवूया. 4 गुणिले वाय 4y, 4 त्रिक 12 आणि दुसरा तिरकस गुणाकार 12 त्रिक 36. 36 वजा 12 किती? 24. वाय बरोबर 24 भागिले 4 आणि 4 6. 24. 6 म्हणजे पर्याय पर्याय क्रमांक 1. 1. फक्त परिमिती दिली असता पुढीलपैकी कोणता चौकोन निश्चितपणाने काढता येईल? सांगा भाऊ. चौरस. अगदी बरोबर. कारण समजा परिमिती तुम्हाला 16 दिलेली आहे, मग चौरसाची बाजू किती येणार आहे? 4. 4 येणार. आणि मग तुम्ही काय करणार? 4 सेमीचा असा पाया काढणार आणि चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन असतो का नाही, म्हणून इथून 90 अंशाचा एक किरण काढणार, इथून 90 अंशाचा एक किरण काढणार, पुन्हा इथं 4चा चाप टाकणार, इथं 4चा चाप टाकणार आणि वरचं 2 जोडणार. अशा पद्धतीने तुम्ही परिमिती दिली असता चौरस या प्रकारचा चौकोन काढू शकता. आता या बहुपदीला या द्विपदीनं भागलं तर बाकी किती येते? आता इथं पण काय मिस्टेक झाली, बरोबर चिन्ह तिथं अधिक करून घ्या. 11व्या गणितामध्ये बरोबरची जागेवर अधिक चिन्ह करून घ्या. आता मग ही मी राशी लिहितो, 2m घन अधिक m वर्ग अधिक m अधिक 9. आता बाकी काढण्यासाठी m बरोबर किती ठेवायचं तर याच्यावरून ठरवायचं. ही जी भाजक आहे 0 जर लिहा तर सांगा, वजा 1 तिकडे गेल्यावर अधिक 1 होणार आणि m बरोबर 1 आणि हे गुणिले 2 तिकडे गेल्यावर भागिले होणार. म्हणजे 1 ची किंमत m च्या ठिकाणी ठेवा 1/2 आणि जे उत्तर येईल ती बाकी असते. मग m ची किंमत 1/2 कंसाचा घन 1/2 कंसाचा वर्ग अधिक 1/2 आणि शेवटी अधिक 9. 1/2 कुठून आणलं समजलं का? m ची किंमत आपण भरलेली. हो सर. हा, आता कोण सोडवूया. 1 चा घन 1, 2 चा घन 8 प्लस 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 प्लस 1/2 प्लस 9. आता इथे सिम्प्लिफाय करू. 2 1 2, 2 चौक 8. पहिल्या दोन क्रमांकाची बेरीज करूया. छेद समान आहे बघा, मग 1 अधिक 1 2, 2 चे 4 पुढचं त्याच्या जोडीला 1/2 आणि त्याच्या पुढचं 9. 2 1 2, 2 दोन्ही 4 आणि मग 1/2 अधिक 1/2 म्हणजे अर्धा अधिक अर्धा 1 आणि पुढं 9. अशा पद्धतीने 9 अधिक 1 किती येते? 10. पर्याय क्रमांक 1. आपल्याला 20 उदाहरणं सोडवायची. थोडं स्पीड न घेतोय. एखाद्याला समजत नसेल तर व्हिडिओ मी टाकतो 1 तासाभराने,
तो युट्यूबचा व्हिडिओ पाहू शकता. इयत्ता 8वी अ मधील 50 विद्यार्थ्यांचं मार्क्स दिलेले आहे, तर गुणांचा मध्य काढा. XI म्हणजे गुण आणि FI म्हणजे तेवढं गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. हे व्हाईट बोर्डला घेतो म्हणजे आपल्याला कच्चं काम करायला जागा भरपूर उपलब्ध होईल. मला पहिल्यांदा तुम्ही XI च्या किमती सांगा. बोला. XI, त्यानंतर पुढं FI आणि तिसरा स्तंभ कोणता? FI डॉट XI. एकूण किती प्राप्तांक दिलेले आहेत सांगा पाहू. एकूण 5 प्राप्तांक दिले. 1, 2, 3, 4 आणि 5. ओके. पहिली XI ची किंमत 6, दुसरी 10, तिसरी 13, 14 आणि 15. सांगा 6 गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत? 5 आहेत. 10 गुण मिळवणारे 10, 13 गुण मिळवणारे 14, 14 गुण मिळवणारे 12 विद्यार्थी आणि 15 गुण मिळवणारे 8 8. विद्यार्थी. आता गुणाकार करा FI XI चा. 6 पंचे 30, 10 10 100. 100. 13 गुणिले 14, 13 चौक 52. चला 5, 13 एका 13 आणि 5 18, 182. 14 गुणिले 12, 14 दुने 28. चला 2, 14 एके 14 आणि 2 16 आणि 15 8 120. आता N किती सांगा? N म्हणजे एकूण प्राप्तांक. थोडक्यात विद्यार्थी संख्या. विद्यार्थी संख्या तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली आहे. 50 विद्यार्थ्यांचे मार्क म्हणजे N ची किंमत 50. आणि सम ऑफ FI XI किती ते सांगा. करा बेरीज. 8 आणि 2 10. चला 1 6 आणि 2 8 आणि 1 9 9 8 8 2 16 आणि 17 17 आणि 3 20. चला 2 2 1 3 4 5 6. 600 येते का पहा. हा. मग मध्याला आपण X बार म्हणतो. सूत्र आहे सम ऑफ FI XI भागिले एकूण प्राप्तांक N. FI XI ची सम आली 600 आणि छेदामध्ये N ची किंमत आहे 50. मग या शून्याला हा शून्य गेला. 60 भागिले 5 करा. 5 एके 5, 5 दुने 10. किती उत्तर येते? 12. आहे का ऑप्शन? ऑप्शन नंबर 3 12 आहे बघा. आहे का? हो सर आहे. हो ओके. 13वा प्रश्न पहा. ए आणि बी या दोन आडव्या रेषा परस्परांना समांतर आहेत आणि तुम्हाला X ची किंमत विचारली. इतकं अस्पष्ट दिसतंय. मी व्यवस्थित लिहून द. हे किती आहे सांगा. हा कोण 5x डिग्री आहे. किती आहे? 5x आहे. आणि हा किती आहे? 7x. 7. आता मला सांगा हा कोण आणि हा कसला कोण आहेत रे हे दोन? हा 5x विरुद्ध कोण? दाखवली. विरुद्ध संगत कोण आहे? सर. संगत कोण करेस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात. तयार होणारे संगत कोण एकरूप असतात. म्हणून वरचा कोण जर 5x असेल तर खालचा सुद्धा 5x. आता 5x आणि 7x खालची कसली जोडी आहे रे? रेषीय जोडीतील कोणाची जोडी. आणि रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते? 180. 12 आणि 5 सॉरी 5 आणि 7 12 x बरोबर 180. 180 भागिले 12 किती? 12 एके 12 12 25 60. अशा पद्धतीने तुम्हाला x ची किंमत किती आलेली आहे इथं? 15. 15. म्हणजे पर्याय क्रमांक 2.
एका नाट्यगृहात एकचे तिकिटे 200 रुपयांची. 2/3 तिकिटे 150 रुपयांची व उरलेली 400 तिकिटे 100 रुपयांची आहे. तर किती तिकिटे विकली गेली? तिकिटांची संख्या जर आपण एक्स मानली, पण 200 रुपयाची किती तिकीट येणार आहे? एक्स गुणिले 1/3 म्हणजे 1/3 ना. हो सर. आणि 2/3 तिकीट 150 रुपयांची. किती रुपयांची महत्व नाही, 2/3 विकली गेली, मग एक्स गुणिले 2/3 करू. 2/3 एक्स. आणि उरलेली 400 रुपये तिकीट 100 रुपयांची. आणि अशी एकूण तिकिटे किती आहेत? एक्स. बरोबर आहे का इक्वेशन? हो सर. हा. किंवा इथं आपण 1/3 एक्स लिहिलं तरी चालतंय सुरुवातीचं. 1/3 गुणिले एक्स 1/3 एक्स लिहिलं. आता पहिल्या दोन अपूर्णांकाची बेरीज करा. छेद समान आहे, अंशाची बेरीज करा. 2 + 1 3. 3/3 म्हणजे एक्स राहते ना. हो सर. बरोबर एक्स. एक्सला एक्स काहीतरी चुकलंय बरं काय हे गणित. किंवा आपण पर्यावरण काढूया. 14वा प्रश्न आहे, पर्याय काढूया. समजा 1500 तिकीट खपली गेली. 1500चा 1/3 करू. किती येणार आहे? 3×5 = 15 आणि डबल 0. 500. 200 रुपयाची 500 विकली गेली समजा. 150 रुपयाची 2/3. मग 1500चा 2/3 करू. 1500 गुणिले 2/3. 3×5 आणि 0 500 आणि 500 गुणिले 2 किती येणार? 1000. 1000. आणि उरलेली 400. अशी तिकीट किती झाली मग? 1900 झाली ना. आणि त्यांनी उत्तर दिले 1500. त्यामुळं 1500 उत्तर येत नाही. त्यामुळं हा प्रश्न देताना त्यांचा चूक झालेला आहे. ब्लॉक करूया. नेक्स्ट. दुसरा पर्याय चेक केला असता. हा. दुसरा पर्याय चेक केला असता तर. एक नाही, मी उत्तरात बघितलं इथं. उत्तरात काय केले? 14ला ऑप्शन नंबर 1 दिले. दुसरा पर्याय येतोय का? नाही येत. 1000चा 1/3 कसा करायचा? पूर्णांक संख्या येत नाही. असं त्या पुन्हा चेक करा तुम्ही. 15वा प्रश्न पहा, सोडवूया आपण. 2m + 1. आता बाहेर वजा असल्यामुळे आतली चिन्ह बदलायची. 3m चं काय होणार? -3m. आणि +3 चं काय होणार? -3. आता छेद पहिला हाय असा लिहूया. 3m - 2. बाहेर वजा असल्यामुळे आतली चिन्ह बदला. -4m + 1 चं -1 आणि उजवी बाजू स्थिर 1/2. सांगा अंश. 2m - 3m. यातून 2 गेलं 1 आणि मोठ्या संख्येचे न वजा म्हणजे -m. 1 - 3. 3तून 1 गेलं 2 आणि मोठ्या संख्येचं वजा. आता 3m - 4m - m. -2 - 1 -3 आणि उजवी बाजू 1/2. पुन्हा तिरकस गुणाकार. -m गुणिले 2 -2m. -2 गुणिले 2 -4. -m गुणिले m 1 - 1m. -3 गुणिले 1 -3. -2m 1m इकडे आल्यावर +1m झालं. आणि -4 इकडे आल्यानंतर +4 झालं. मग 2 मधून 1 गेलं 1 आणि मोठ्या संख्येचं वजा म्हणजे -m येते डावी बाजू आणि उजवी बाजू 4तून 3 गेलं 1. मोठ्या संख्येचं चिन्ह धन. आता दोन्ही बाजूचे चिन्ह बदला. अशा पद्धतीने m ची किंमत वजा किती? पर्याय क्रमांक 4. तर तेवढं खालचं कळलं नाही. -2m - 4 तिथून. कोणतं हे का?
हा तिरकस गुणाकार केला रे, हा तिरकस गुणाकार बघा. हा. मग 2 न वजा 2 एम ला गुणलं वजा 2 एम आलं. 2 न वजा 2 ला गुणलं वजा 4 आलं. पुन्हा त्याच्या बरोबर हा तिरकस गुणाकार लिहिला. 1 न वजा एम ला गुणलं वजा 1 एम आणि वजा 1 न वजा 3 ला गुणलं वजा 3. आलं लक्षात तिरकस गुणाकार. होत आलं. हम्म. एका शाळेतील मुलांची संख्या दरवर्षी 10% वाढते. जर आज त्या शाळेतील मुलांची संख्या 700 असेल तर 2 वर्षांनं किती होईल? कोणतं सूत्र वापरायचं रे? घट आणि वाढ. हा, चक्रवाढ काढण्यासाठी 1/1 अधिक r/100 कंसाचा घातांक n. पी म्हणजे आता त्या शाळेतील मुलांची संख्या किती आहे? पर्याय क्रमांक 700. 600. हा, चेक करतो. आर म्हणजे वाढीचा दर 10. घटीचं असलं की ऋण लिहायचं असतं, वाढीचं असल्यामुळे धन लिहायचं आणि 2 वर्षांनी म्हणजे कालावधी 2 लिहा. मग आता 600 ह्या शून्याला हा शून्य गेला. तिरकस गुणाकार 10 एके 10, 1 एके 1, 10 आणि 1 11. 11/10 आणि कंसाचा वर्ग. मग 11चा वर्ग 121, 10चा वर्ग 100. मग ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं. 6 एके 6, 6 दोन्ही 12चा 1, 6 एके 6 आणि 7. 726 पर्याय क्रमांक 3. बरोबर? हो सर. हो सर. एका वर्तुळाकार मैदानाचा व्यास 350 मीटर आहे. मैदानाच्या आतील बाजूस 3.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ. आता मी व्हाईट बोर्डला घेतो, त्याला जास्त स्पेस लागणार आहे. बघा, प्रश्न असा आहे, वर्तुळाकार मैदान मी काढतो अगोदर असं आणि याचा व्यास दिलाय. किती दिलाय रे व्यास? 350. मग व्यास जर 350 असेल तर त्याची त्रिज्या किती येणार आहे? 350 भागिले 2 करू. एक बे 3 बे 25. 175. हा, ही त्रिज्या आली 175. आता त्याच्या आतील बाजूला 3.5 मीटर रुंदीचा रस्ता आहे. मग आतल्या बाजूला असा रस्ता करतो असा. हा रस्ता आहे बघा, हा आतल्या बाजूला काढलेला. याची रुंदी किती आहे रस्त्याची? 3.5 मीटर. आता मोठी जी त्रिज्या आहे ती मी R1 मानतो, ती आहे 175 मीटर. आणि आतील जी त्रिज्या आहे का नाही ती मी कशी काढूया? मोठ्या त्रिज्येमधून रस्त्याची रुंदी वजा करूया. किती येणार मग? हम्म 171.5. 171.5. बरोबर आहे. सर मग आता हा 172.5 येणार ना? कसं काय? 171.5 अधिक 3.5 बेरीज केलं 175 येते बरोबर. बरोबर आहे. मग आता रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं म्हणलं का नाही, की मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ काय करायचं? वजा करायचं. बघा, रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण पाय आर वर्ग घेतलं सूत्र, आणि लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग घेतले, त्यांची वजाबाकी. फक्त मोठ्या वर्तुळाची त्रिज्या R1 घेतली आणि लहान वर्तुळाची त्रिज्या R2 घेतली. त्यामुळे ह्या दोघातून पाय जर कॉमन घेतलं तर आता होणार R1 चा वर्ग वजा R2 चा वर्ग. मग पायची किंमत आपण 22/7 घेतली. R1 चा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग? 175 चा वर्ग होणार. आणि R2 चा वर्ग म्हणजे
171.5 5चा वर्ग. वर्ग. हा, आता मग 22/7. आता ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर आपल्याला सूत्र माहित आहे, ए अधिक बी ए वजा बी, ते वापरूया. 175 आणि 171.5 ची बेरीज किती दिली? मी अगोदर 5 लिहितो पॉइंट. आता 171 आणि 175 ची बेरीज करतो. 5 आणि 1 6, 7 आणि 7 14, 1 346.5 आणि वजाबाकी करा. मग केली तीच आपण 3.5. आता इथं 7 1 7, 7 0 0, 7 5 35. आता 22 ना 0.5 ला गुणल्यावर म्हणजे 22 चं निम येणार ना 11. 11 गुणिले किती येणार मग? 346.5. 11 5 55, चला 5 11 66 आणि 5 71, चला 7 11 44 आणि 7 चला 5 11 33 आणि 5 38. 3811.5. 5 म्हणजे 50 लिहिलं तरी चालते. आहे का असा ऑप्शन बघा? 4 नंबर. पर्याय क्रमांक 4 आहे पहा. पर्याय क्रमांक समजलं 4. का? समजलं का हे? पर्याय क्रमांक रस्त्याचं 4. क्षेत्रफळ बरोबर मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ. 11 कसं काय घेतलं? कुठं रे? पुढं ह्याच्या पुढं 11 हे म्हणते का? हा हा गुणा केला रे. 11 न या 11 5 55 आहे की नाही? हे 5 घेतलं. हाताला 5 11 66 71 ना. 71 मधलं एक हातचा 7 गेला आणि 11 चोक 44 आणि 7 51. त्यातला एक हाताला 5 सर तिथं 11 कसं काय आलंय? आ 11. हे 11 म्हणताय का वरचं? गुणिले 11. हो. हा, हे 22 आहे का नाही? 22 न 0.5 ला गुणलं. मग बघा की 22 गुणिले 0.5 करून बघा. 22 5 110 आणि दशांश चिन्हाच्या अलीकडं शून्याच्या डावीकडे दशांश चिन्ह 11.0 म्हणजे 11 आलं. म्हणजे 22 गुणिले 0.5 केलं मी. 0. म्हणजे अर्धा रे. 22 च्या अर्धा 11 असं तोंडी केलंय मी. आलं लक्षात? हो सर. ओके. नेक्स्ट. एका चौरसाचे क्षेत्रफळ त्याच्या बाजूच्या 5 पट आहे, तर त्या चौरसाची बाजू किती? आता काय करूया? चौरसाचं क्षेत्रफळ A1 म्हणू. आता सुरुवातीची बाजू मी 2 घेतो. मग 2 चा वर्ग किती येणार? 4. 4 आता दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ काढताना बाजूची 5 पट म्हणजे 2 पंचे 10 करतो. मग 10 चा वर्ग किती? 100. 100. आता काय विचारलंय? नाही, हे पर्यायावरनं काढावं लागेल मला वाटतं. असं नाही. हा, आता मी ऑप्शन वरनं घेतो. समजा बाजू सुरुवातीचे क्षेत्रफळ किती येणार? 5 चा वर्ग 25 आणि त्याचं क्षेत्रफळ बाजू 5 आहे. काही पुढचं काढायची गरजच नाही. बाजू 5 असल्यामुळे क्षेत्रफळ किती आलं? 25. मग पहिलाच ऑप्शन येतोय की बाजू जर 5 असेल तर क्षेत्रफळ 25. 25 ही 5 ची 5 पट आहे का नाही? समजतंय का? होय सर. एका चौरसाचं क्षेत्रफळ बाजूच्या 5 पट आहे. बाजू जर 5 घेतली तर क्षेत्रफळ 25 येतंय. 25 ही 5 ची 5 पट आहे. म्हणजे याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 येते. 20ं उदाहरण आपण नंतर घेऊया. 20ं घेतो मी, कारण त्याचं उत्तर मला येत नाही. एखाद्याला येत असेल तर सोडवून पाठवा, मी पण प्रयत्न करतो नंतर. आता 20ं पहा. एका वर्तुळाची त्रिज्या 26 सेमी आहे व तर 48 सेमी लांबीच्या जीवेच्या केंद्रापासून चालतं. या टाईपची गणित एक फिक्स परीक्षेला असतेच बघा. हा केंद्र, इथं जीवा, केंद्रातून जीवावर असा लंब टाकायचा, ही त्रिज्या जोडायची, इथं O नाव दिलं, इथं B नाव दिलं, इथं B नाव दिलं.
इथं एम नाव दिलं. आता बघा त्रिज्या 26 म्हणजे ओबी 26, 48 सेमी जीवा, मग 48च्या निम किती येणार आहे एमबी 24. 24 24. आणि जीवीच्या केंद्रापासून नंतर म्हणजे ओएम काढायचे. मग काय करायचं पायथागोरस सिद्धांत वापरायचा. पर्याय ओबी क्रमांक वर्ग 2. चेक पर्याय करतो. क्रमांक 2. ओबी किती 26, 26चा वर्ग ओएम वर्ग आणि एमबी ची किंमत 24, 24. 676. 676. 24चा वर्ग 576 एका वजा म्हणा, त्या बाजूला फक्त ओएम वर्ग वजा बाकी 100. 100. दोन्ही बाजूचे वर्गमूळ 10. 10. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. जीवेचे केंद्रापासून अंतर 10. आता फक्त एक उदाहरण आपल्याला राहिलेलं आहे, ते तुमच्यापैकी मला येत असेल तर पाठवा, आणि आता मी पाठवतो नंतर. बघा मी फक्त वाचून दाखवतो. 14 सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचिती पिंपात थोडेसे पाणी आहे. त्यात 616 लिटर पाणी ओतले तर पाण्याच्या पातीत किती वाढ होईल. आता हे 616 लिटर आहे का नाही, याचं घनसेमीत आपल्याला करता येतं बरं का. 1 लिटर म्हणजे 1000 घनसेमी, हे तर तुम्हाला माहितच आहे. मग 616 लिटर म्हणजे किती घनसेमी येणार, 616 वर 3 शून्य टाकावं लागतील, म्हणजे 6,16,000 घनसेमी येणार. हे फक्त तुम्ही पुन्हा ग्रुपवर आपण टाकूया. ओके, बस करूया. एकच उदाहरण आपलं तेवढं राहिले.